ही बघा ही सगळ्यांना हाय बरं का. पण व्हिडिओ इथून पुढं सुरू होत मी आपली रात्रीचं आपलं बसली होती अशीच ही करत म्हणजे स्वयंपाक करायला लागली होती. पण माझ्याच्यानं लक्ष गेलं माझं. तर समृद्धी बघा बाळाला कशी ती डॉली घेतली आणि त्याला बिस्किट चारत होती बाळाला. पण म्हणजे बाळ असं खात होतं पण तरी पण ती तशी गंमत करत होती बघा ना. त्या बाहुलीला मारती आणि तिला चारती. ती खाय नाही म्हणून परत तिला हळू चारती. ती मी व्हिडिओ बघितला होता. एका म्हणजे एक बाळ खात नव्हतं छोटं. त्याची आई काय करायची, बाळाला बाहुलीला चारायची. बाहुलीला नाही खाल्लं की बाहुलीला फटका द्यायची आणि मग बाळ बघून ते खायचं. तसं समृद्धीनं मी रात्री करत होती. माझ्या अजून लक्ष गेलं म्हणलं ही अशी काय करते बघावं. तर तो का तशी तिला चाललेलं बाहुलीला फटकं द्यायची आणि तिला बघायची. मी तिला म्हणलं जास्त जास्त चारू नको, माझ्याकडे बघायला लागली होती. तर मी म्हणलं जास्त जास्त चारू नको तिला, गुत्याला नरड्या बिरड्यात. बघ कशी थापाटते. समृद्धी लय मस्त बाळाची काळजी घेते बरं का. लय माया करते तिची. तिला म्हणलं थोडं थोडं चार. बाहुली घ्यायची, बाहुलीला मारायची, तिला हसवायची. बाळ पण लय मस्त हसत होतं, त्याच्याकडून खात पण होतं हसून. तर हे बघा मी तुम्हाला आता थोडी रेसिपी दाखवती. तर हे बघा मी बोंबीलची भाजी करणार आहे. तर त्यासाठी मी काय काय घेतलं तुम्हाला सांगते. सुके बोंबील आहे ते चिरून घेतलेत, भाजून धुवून घेतलेत. कांदा घेतला आहे मी इथं चिरून, खोबरं, आलं आणि लसूण, मीठ, धना पावडर, हळद, गरम मसाला, सुहाना मसाला आणि आपलं घरचं लाल तिखट घेतलं आहे. तर हो काय तर कढई गरम करत ठेवली बघा. आणि त्याच्यात साधी सोपी रेसिपी आहे बरं का आपली सिम्पल. आणि आमच्यात टोमॅटो खात नाहीत ती. आमच्यात कोणत्याच भाजीत टोमॅटो नसतं. कधी तर वाटलंच तर एखाद्या बारीला टाकतो, नाही तर नाही. बघा यात कढईमध्ये आता तेल गरम करत ठेवलं होतं आणि कढईमध्ये कांदा टाकला. कांदा चांगला असा परतून घ्यायचा लाल होईस्तोपर्यंत. इथं बाळाला भात केला होता थोडा कुकरमध्ये. चांगला लाल होईस्तोपर्यंत कांदा भाजून घ्यायचा तेलामध्ये. परतून घ्यायचा. टोमॅटो कोणाला आवडतच नाही आहे बरं का खरं गोष्ट. म्हणजे मी खाते टोमॅटो चटणी केल्यानंतर, पण त्यांना नाही आवडत. तर बघा आता इथं मी त्यात हे टाकलं, तुम्हाला सांगायचं लक्षातच नाही. कांदा चांगला लाल भाजून घेतला आणि त्याच्यामध्ये टाकलं आणि खोबरं टाकून परतलं खोबरं लसूण टाकून आणि परत टाकलं बोंबील आणि भाजून घेतलं चांगलं. आणि परत त्यात राहिलेला सगळा मसाला टाकला. ती मला व्हिडिओ शूट घ्यायचं लक्षातच राहिलं नाही टाकताना. तर चला असं मस्त असं चांगलं भाजून घ्यायचं आणि त्यात थोडं पाणी ओतायचं. आता पाणी ओतले मी त्यात आणि भाजी शिजत ठेवली आहे. कशी वाटली रेसिपी आपली तर शिजायचं तुम्हाला दाखवते. हे बघा आता शिजून भाजी रेडी झाली. कारण आम्ही दोघं जण असतो जेवायला. समृद्धी काय आमची खात नाही नॉनव्हेज. हे बघा एक कणीस राहिलं होतं मकाचं, त्याचंच बनवलं तव्यामध्ये भाकरी झाल्यानंतर ते चिवडा. कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा नक्कीच. हाय सगळ्यांना, नमस्कार. कसे आहेत सगळे. हे बघा श्रीषा बाळ आजारी पडले. सर्दी, खोकला, ताप जाम झाले. बाळ कसं बसले ना बाळा. लय बाळ जाम झाले. सर्दी, ताप, खोकला. समृद्धीचं चालले काय काय बघितलं काय दळण केलं तर सांग नको गोळा करते. बघा किती बाजरी खाली सांगत बसली. गोळा करते सांडलेलं बघा बाजरी सांडली खाली. आता नीट गोळा कर. अभ्यास करत बसली इतका उशीर. आता मी म्हटलं घरी हे करावं, हिला झोपवावं. तर कुठली लगेच आपण खाली पडलं की ठेवला अभ्यास करायचा आणि बसली मोबाईल घेऊन बघत. मग म्हटलं राहू द्या, झोपायलाच नको. हे बी काय झोपले नाही, हे पण जरा आजारी आहे ना. कणाली नको तर पडली मागाशी. डोळ्याला लागलं तर दाखवते. बघा इथं लागलं डोळ्याला. अशी खाली बसली होती ना, अशी पुढं सरकायला लागली. ती डोळ्याला इथं लागलं, तिच्या ह्या डोळ्याला लागले. आता आजारी पण आहे त्याच्यामुळे नुसती नको जाम जशी झाली. आज एवढी हसती का बघा हे का. अशी हसता सुद्धा नाही एवढं. नुसती बसली आपली गपची. किती वेळा करते, बोलून पण येत नाही मला. मोबाईल उडवून घेते मोबाईल नुसता.
पण आज काय तिला बोलायचीच नाही. बाळू बोल रे थोडं. बाळू बोल रे. नाही बोलत, जाऊ द्या. तर आज होती शिक्षाचा म्हणजे श्रेयाचं शाळेत पालक मिटिंग होती. तर त्यांनी टीचरनी मार्क द्यायला म्हणजे सांगायला वर्गात बोलवलं होतं ना. मी इथं असले म्हणून पप्पा गेलं आमचं. मिटिंग होती पालक मिटिंगला, पेरेंट्स मिटिंग होती ना. मग गेलं पप्पा गेलं शाळेमध्ये पेपर दाखवलं, म्हणजे सगळ्यांना मुलांचं दाखवलं, श्रेयाचं पण दाखवलं. श्रेयाला प्रत्येक विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क पडले. ती सगळ्याला 20 पैकी 20, 10 पैकी 10. जिथं 20 पैकी 20 आहे तिथं सगळ्याला 20 पैकी 20 आणि 10 पैकी 10 आहे तिथं सगळ्याला 10 पैकी 10 मार्क पडले. ती श्रेया आमची लय हुशार आहे, लय म्हणजे काय हुशार, की हुशार आहे श्रेया आमची. चला काय करायचं. लोक अशा मुली झाले की विचारतात किती मुलं येत्या किती मुलं येत्या. आपण म्हणलं की एवढ्या मुलं येत्या की लगेच तोंड वाकडं करतात, म्हणजे तेवढ्या मुली येत्या एवढ्या मुली येत्या तुम्हाला. चला आता एकतरी आपली हुशार निघाली, एकतर ही हाय अशीच. आता काय करायचं, आपली हाय तर काय सोडून द्यायची का. आता काय तर माणसं बोलले अनाथ आश्रमामध्ये सोडून द्या. आता लोकांचं ऐकून आपली मुलं अनाथ आश्रमामध्ये सोडून द्यायची का. आम्ही कशाला आहे मग, आई बाप कशाला आहे ती. लोकांचं ऐकून आपली मुलं अनाथ आश्रमामध्ये सोडायची म्हणलं तर बोलणाऱ्यांना काय, बोलणारे बोलत राहणार, आपण नाही लक्ष द्यायचं. लय जणांनी मला नावं ठेवलं की तिला मुली झाल्या तर म्हणून, लय जणांनी नावं ठेवलंय, पण मी कोणाकडे लक्ष दिलं नाही. काय तर नावं ठेवणारी आपलीच आहे ती, आपली माणसं म्हणणारीच आहे ती. काय करायचं, जाऊ द्या. कोणाचा एवढा विचार नाही करायचा, फक्त मुलींकडे बघायचं आणि पुढे चालत राहायचं. त्याच्यामुळे एक तर इतकी हुशार आहे, त्याच्यामुळे तिला जी बनायचं आहे ते शिकवायचं. तिला पैकीच्या पैकीच मार्ग आणते ती. कांदे वाळ्या घातले तुम्ही सांगते, तुम्हाला गरल्यात बसली इथं तर कांदे वाळ्या घातल्या म्हणून सांगते. आणि पण आमची समृद्धी पण लय हुशार आहे बरं का. एवढंच की तिला बोलायला येत नाही अजून, बोलेल हळूहळू बोलेल ती. डॉक्टर बोलले ती बोलेल, ऑपरेशन केलं म्हणलं ती बोलणार हळूहळू. तर चला, कसा वाटतोय आपला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा. आणि हो काही बाळ आपलं बघा, हिला मला आता बाळाला खाऊ पण बनवायचं थोडा. लोकांचं काय लक्ष द्यायचं नाही, मी नाही लक्ष देत लोकांकडं. मी आता लक्ष द्यायचं सोडून नाही दिले लोकांकडं. त्यांना कसं माणसं नावं ठेवायला असतात, ती नावं ठेवणारी तर असावी ती. बघा ट्रेन आली, हे नाही मालगाडी. तर लोक काय नावं ठेवायला असतात, ती लोकांकडं नाही लक्ष द्यायचं. माझे पप्पा आहेत ना, त्यांनी कधी सुद्धा माझी साथ सोडली नाही. प्रत्येक कुठल्या बी कसा पण वेळ प्रसंगी येऊ द्या, माझी प्रत्येक गोष्टी साथ दिल्या माझ्या पप्पाने. त्यामुळे मी कधीच अशी कुठल्याच ह्याला सिच्युएशनला घाबरली नाही, काय नाही. काय करायचं आता, हे ते आपल्या मुली आपण सांभाळ भागाचं आहे. हे आमच्या समृद्धीला तर किती जणांना नावं ठेवली, तिला स्किनचा प्रॉब्लेम पण आहे आणि काय बोलाय पण येत नाही. त्याच्यामुळे इतकी मला कोण किती काय बोलत होती, पण मी लक्ष नाही दिलं. काय लक्ष देऊन करायचं, आपली मुलं आहे ती आपण सांभाळ भागाचं आहे. ती बघा घेतली पप्पाने तर तिला, हिच्या पप्पाने तर किती तिला पाहण्यासारखा पैसा खर्च केलाय आम्ही तिला. आमच्या ऐपत नसताना सुद्धा आम्ही तिला एवढा खर्च केलाय, करतोय अजून सुद्धा करतोयच. लोकांना बोलायला काय, द्या अनाथ आश्रमामध्ये सोडून, असली झाली तसली झाली पोरगी तुमची आणि काय सांभाळून करायचं असल्याला उपयोग तर आहे का काय, असं म्हणणारी भरपूर जण आहे ती. पण जाऊ द्या, काय आपण ना टेन्शन घ्यायचं. इतका मला माझ्या मनाला लय आनंद झाला. माझी शाळा सगळी म्हणतात हुशार आहे, पण ज्यावेळेस तिची मार्क बघितली ना त्यावेळेस माझ्या मनाला खरंच इतकी शांती वाटली. कारण पैकीच्या पैकी मार्क आणणं, अजून छोटीच आहे ती, LKGला म्हणजे काहीच नाही, तर पैकीचं एक सुद्धा तिनं आन्सर चुकावलं नाही, एक सुद्धा. ह्याचं मला आश्चर्य वाटतंय, इतका अभ्यास, इतकी टॅलेंटेड आहे. आता मी टाकलं होतं एक व्हिडिओ बघा तिचा स्पीचचा, शिवाजी महाराजांचं स्पीच होतं, तर ती 2 दिवसात त्यानं ती स्पीच पाठ केलं तर 2 दिवसात. इतकी हुशार आहे. त्यामुळे फक्त आपल्या मुलींसाठी कोणाचं टेन्शन घ्यायचं नाही, काय नाही, नुसतं लढत राहायचं आणि त्यांच्यासाठी जगायचं, मुलींसाठी जगायचं. मी काय म्हणू लक्ष द्यायचं नाही. मग आमची क्युटी
लोक तर काही नावं ठेवायला असतात, आपण नाही लक्ष द्यायचं. तर चला, मी थोडं रेसिपी बनवली, ती व्हिडिओ टाकते. कसा वाटतं व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय. श्रीशू बाय कर रे बाळा. श्रीशू